नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या हिरव्या वाटणाचे वांग्याची भाजी। ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते। जर तुम्हाला गावाकडच्या चवीची पारंपरिक रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी भाजीसाठी पाव किलो ताजी वांगी घेतली आहे। त्यांचे काटेरी भाग काढून टाकले आहे व अर्ध देठही काढले आहे। ह्या देठांमुळे सुद्धा वांग्याच्या भाजीला चव येते, त्यामुळे मी अर्ध देठ तसेच ठेवलेले आहे। या पद्धतीने वांग्याची फोडी करून घ्यायची। वांग्याच्या सर्व फोडी करून झाल्यानंतर ही वांगी काळी पडू नयेत म्हणून आपण ही वांगी पाण्यामध्ये ठेवूया। त्यामुळे वांग्यांचा रंगही तसाच राहील व वांगी आपली काळी पडणार नाहीत। आता आपण भाजीच्या वाटणाचं साहित्य पाहून घेऊया। ह्या भाजीच्या वाटणासाठी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला टोमॅटो व सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही हिरव्या वाटणाची भाजी आहे, त्यामुळे ह्यामध्ये इतर कोणताही दुसरा मसाला वापरायचा नाही। अगदी पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवायची आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण व शेंगदाणे टाकून हे वाटून घेऊया। अगदी बारीक वाटायचं आहे। थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट करायची आहे। पाहू शकता तुम्ही आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा जिरे व मोहरीची फोडणी देऊन घेऊ। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडलेली गेलेली आहे। आता ह्यामध्ये वाटलेले वाटण टाकूया। हे वाटण मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं आहे। हे वाटण तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतायचं आहे, त्यामुळे आपली भाजीची चवही वाढेल। जर मसाला कढईला चिकटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। कढीपत्ता टाकून घेऊ। वाटण नीट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, त्यामुळे भाजीची चव अधिक वाढेल। आता चिरलेली वांगी घालून हलक्या हाताने परतून घेऊया। वांगी मसाल्यामध्येच परतल्यामुळे मसाला वांग्यांमध्ये व्यवस्थित मुरला जाईल व वांग्यांना मसाल्याची चवही छान येईल। आता ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद, चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घेऊ। लाल तिखट टाकून घेऊ। लाल तिखट तुम्हाला चवीप्रमाणे टाकायचं आहे। अगोदर आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या असल्या कारणाने आपल्या आवडीनुसारच लाल तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे। वांगी व वाटण व्यवस्थित परतले गेलेले आहे। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा व्यवस्थित परतून घेऊ। मिठामुळे आता मसाल्याला पाणी सुटायला लागलेलं आहे।
मसाल्यामध्येच वांगी परतल्यामुळे वांगीही थोडीशी शिजली जातात. आता आपण ग्रेव्हीसाठी ह्यामध्ये पाणी टाकून घेऊ. पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवून वांगी मऊ होईपर्यंत शिजू देऊ. मध्ये मध्ये भाजी मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता जवळजवळ भाजी आपली तयार झालेली आहे. आपण हिला अजून थोड्या वेळ शिजू देऊ, म्हणजे वांगी अजून छान मऊ होतील व भाजीला टेस्टही छान येईल. पाहू शकता आपली गरमागरम सुंदर आणि खमंग हिरव्या वाटणाची पारंपरिक पद्धतीने बनवलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. ह्यामध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. अगदी घरगुती पद्धतीने आणि साध्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, वरण भाताबरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि अशाच पारंपरिक चविष्ट आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींशी